नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 28 जुलै आणि महत्त्वाची आणि मोठी अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे 13वा आणि 14वा हप्ता हा सोबत भेटणार आहे का, आणि 13वा आणि 14वा हप्ता कोणत्या महिलांना पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना हे पैसे पडणार आहेत. 5 गिफ्ट वाटप महिलांना होत आहेत आणि मोबाईल गिफ्टचं एक GR आलेला आहे. मोबाईल गिफ्ट आतापर्यंत जी अफवा होती, गेल्या वर्षी याला फ्रॉड समजलं गेलं, परंतु आता त्याचे फॉर्म आणि GR आलेला आहे. GR आल्यामुळे आता हा अर्ज कसा करायचा त्याची डिटेल या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी संपूर्ण हा महत्त्वाचा ठरणार आहे. आणि 13वा आणि 14वा हप्ता हा सणानिमित्त सोबत देणार का, शासन महत्त्वाची मोठी घोषणा शासनाने केलेली आहे आणि महिलांना आनंदाची बातमी, महत्त्वाची खुशखबर काय आलेली आहे तीच अपडेट आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नागपंचमी व रक्षाबंधन सणानिमित्त आता महिलांना 2 हप्ते सोबत येणार आहेत. 2 हप्ते एकत्रित हे तुम्हाला भेटणार आहेत. ते कोणत्या महिलांना पडणार आहेत, ते 3000 रुपयांचं वाटप हे कधी होणार आहे, कोणत्या महिलांपर्यंत हे पैसे येणार आणि त्यातील पात्र लाभार्थी कोण असणार आहेत, आणि मोबाईल गिफ्टचं जे योजना आहे त्यासाठी पात्र ज्या महिला आहेत त्यांना कसा अर्ज करायचा, तो कोठे करता येणार, त्यासाठी सर्व डिटेल, कोणत्या महिला मोबाईल गिफ्ट मिळवू शकतात, त्यांना हा मोबाईल भेटणार, परंतु त्यासाठी कोणता अर्ज आहे, कसा GR आहे, सर्व डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलांपर्यंत शेअर झाला पाहिजे. कारण सर्व महिलांपर्यंत आता हा मोबाईल गिफ्टचं योजना आहे ती योजना पोहोचली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. कारण सबस्क्राईब केलं तरच तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन अपडेट येत राहतील. आणि महत्त्वाचं म्हणजे 3000 रुपयांचा हा लाभ कोणत्या महिलांच्या अकाउंटला चालू झालेला आहे आणि कधीपासून हे पैसे पडणार आहेत, महत्त्वाचे 5 गिफ्ट कोणते आहेत, सर्व डिटेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या सर्व अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत. आणि नागपंचमी आणि रक्षाबंधन सणानिमित्त या 2 सणाच्या निमित्ताने जी 3000 रुपये 2 हप्त्याचं वाटप आहे ते तुम्हाला भेटणार आहे. परंतु हे कधीपासून चालू होत आहे त्याची डिटेल आपण पुढे घेऊयात. परंतु अगोदर नागपंचमी व रक्षाबंधनच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. चला तर जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट काय आलेली आहे आणि मोबाईल गिफ्ट नक्की कोणत्या महिलांपर्यंत पोहोचणार आहे, कोणत्या महिलांना हा मोबाईल तुमच्यापर्यंत येणार आहे, त्यासाठी अर्ज कसे करायचे सर्वात महत्त्वाचं असणार आहे. कारण अर्ज केल्यानंतर हा मोबाईल कोणत्या महिलांपर्यंत येणार आहे आणि त्यासाठी पात्रता काय आहे, अटी काय आहेत आणि कोणत्या महिला अर्ज करू शकतात, सर्व डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. कारण सर्व महिलांना हा मोबाईल भेटणार. आतापर्यंत अफवा समजली जात होती, परंतु आता GR आलेला आहे आणि अर्जसुद्धा चालू होत आहेत. ते अर्ज चालू झाल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर लिंक देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. काय असणार आहेत अटी आणि कशा महिला पात्र होणार आहेत, मोबाईल गिफ्ट कसं तुमच्यापर्यंत येणार, सर्व डिटेल माहिती आपण देणार आहोत. त्यामुळे मोबाईल तर तुम्हाला भेटणार, परंतु त्यासाठी अर्ज काय आहे, कसा करायचा, सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेऊयात. हा आहे मोबाईल गिफ्ट योजनेचा अर्ज आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व संपूर्ण नाव, वय, सर्व मोबाईल नंबर, ईमेल ID, संपूर्ण पत्ता, ओळखपत्र आणि सर्व मोबाईल नंबर, सर्व जन्मतारीख, सर्व तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, सर्व डिटेल जोडून हा फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यानंतर हा मोबाईल अर्ज तुम्हाला केल्यानंतर तुमचा लकी ड्रॉ पद्धतीने याची निवड होणार आहे आणि 90% महिला अर्ज केलेल्या पात्र 100% होतील. परंतु त्यासाठी महत्त्वाचं आहे अर्ज करणं आणि तो कुठे करायचा त्याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणारच आहोत. त्या अगोदर 13वा आणि 14वा हप्ता हा महिलांना कसा येणार आणि कधी येणार आहे. रक्षाबंधनच्या अगोदर महिलांना हे पैसे पडणार आहेत, परंतु 13वा प्लस 14वा हप्ता महिलांना हा 100% येणार आहे का, आणि येणार असेल तर तो कधी पडणार आहे. हा हप्ता 3000 रुपये तुम्हाला 100% येतील. ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला नाही त्यांना 12वा प्लस 13वा आणि प्लस 14वा असे टोटल 3 हप्त्याचे 4500 रुपये येतील. ज्या महिलांना 12वा आलेला नाही त्या महिलांना, ज्या महिलांना 12वा आलेला असेल त्या महिलांना मात्र आता 3000 रुपयांचं वाटप होणार. 13वा प्लस 14वा असे 2 हप्ते त्या महिलांना येणार आहेत.
आणि 13वा आणि 14व्या हप्त्याचं वाटप कधीपासून होणार आहे आणि ती डिटेल आपण पुढे जाणून घेऊयात. कोणत्या जिल्ह्यातील महिलांना येणार ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. परंतु गेल्या वर्षी सणानिमित्त शासनानं गेल्या वर्षी सुद्धा 2 हप्ते एकत्रित दिलेले होते आणि त्याचीच पुनरावृत्ती ही शासन परत एकदा करण्याची तयारी आहे आणि हीच मोठी खुशखबर महिलांसाठी आलेली आहे. त्यामुळे महिलांना मोठे 5 गिफ्टसुद्धा वाटप होत आहेत. सर्व महिलांपर्यंत हे 5 गिफ्ट पोहोचले पाहिजेत, कारण सर्व महिला याच्या लाडकी बहीण योजनेच्या जेवढ्या पात्र लाभार्थी आहेत त्या महिलांना हा 5 गिफ्टचा लाभ भेटत आहे. परंतु बऱ्याच महिलांना माहीत नाही की हे 5 गिफ्ट नक्की काय आहेत आणि ते कसे मिळवायचे. सर्व डिटेल माहिती याच व्हिडिओमधून तुम्हाला पूर्णपणे भेटणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलांपर्यंत शेअर झाला पाहिजे, कारण तुमच्या सर्व लाडक्या बहिणी सर्व ताईंपर्यंत हा व्हिडिओ गेला तरच या 5 गिफ्टचा लाभ 13वा आणि 14वा हप्ता आणि मोबाईल गिफ्ट सर्व काही गिफ्टचं तुम्हाला वाटप होणार. 100% गॅरंटी सहित होणार. परंतु हा व्हिडिओ तुमच्या सर्व महिलांपर्यंत शेअर झाला पाहिजे, तरच तुम्हाला सर्व महिलांना याचा लाभ होऊ शकतो. आणि नवीन एक अपडेट आलेली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या महिलांना, संजय गांधी निराधार योजनेत जेवढे पात्र लाभार्थी आहेत त्यांना मोठा निर्णय झालेला आहे. अधिवेशनात हा निर्णय झालेला आहे आणि 2500 रुपये महिना, आता 1 महिन्याला 2500 रुपयांचा लाभ या संजय गांधी निराधार योजनेमार्फत भेटणार आहे. तो GR लवकरच येणार आहे. त्याची सुद्धा GRची कॉपी आपण देणार आहोत. ती सुद्धा डिटेल तुम्हाला पुढे पाहायलाच भेटणार आहे. आणि नक्की 13व्या हप्त्याचं वाटप आता महिलांना हे कधीपासून चालू होत आहे, हाच सर्व महिलांच्या मनातील शंका आहे की नक्की 13व्या हप्त्याचे पैसे येणार कधी. कारण शासनानं जो 12वा हप्ता टाकलेला नाही तो 12वा हप्ता सुद्धा सणासुदीच्या तोंडावरती तुम्हाला आता भेटणार आहे. कारण 12वा प्लस 13वा आणि प्लस 14वा असे 3 हप्ते सोबत तुम्हाला येणार आहेत. परंतु काळजी करण्याची गरज नाही. सर्व पात्र लाभार्थी महिलांना आता 3 हप्त्याचं वाटप सणानिमित्त होणार आहे. परंतु ते कधीपासून चालू होत आहे ते सुद्धा आपण डिटेल पाहणार आहोत. आणि 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे लाडकी बहीण योजनेला. जूनमध्ये हा 1 वर्षपूर्ती सोहळा झालेला आहे आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला जर 11 हप्ते सुरळीत आले असतील तर काळजी करू नका. तुम्हाला 12वा हप्ता 100% येणार आहे. परंतु जर तुम्हाला 11 हप्त्यापैकी जर 10वा 11वा आला नसेल तरीसुद्धा तुम्ही अपात्र ठरलेला आहात. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना 11वा हप्ता आलेला आहे त्या महिलांना आता 12वा हप्ता प्लस 13वा आणि प्लस 14वा असे 3ही हप्ते येणार आहेत. ज्या महिलांना मात्र 12वा पण आलेला आहे त्यांना तर काळजीच करण्याची गरज नाही. त्यांना 13वा आणि 14वा असे 3,000 रुपये हे तुम्हाला क्रेडिट केले जाणार आहेत. आणि ज्या महिलांना 12वा आलेला नसेल त्यांना सुद्धा 3 हप्ते येणार आहेत. 3 हप्ते तयार आहेत, परंतु ते वाटप कधी होणार हीच मोठी शंका आहे. कारण महिलांना अजूनपर्यंत वाटप झालेलं नाही. ते कधीपासून चालू होत आहे. महिलांना 1 वर्ष पूर्तीनिमित्त शासन रक्षाबंधनच्या अगोदर महिलांना हे पैसे वाटप करणार आहे. लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी चालू होती, आता त्या पडताळणीविषयी सुद्धा मोठी न्यूज आलेली आहे आणि ती पडताळणी सध्या तरी होणार नाही आहे. सर्व लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटलेला आहे. कारण जी योजनेची पडताळणी चालू होती 2.5 लाखाची जी योजनेची अट होती त्या अटीमध्ये आता पडताळणी होणार नाही. 13वा आणि 14व्या हप्त्याविषयी सर्वात मोठी खुशखबर महिलांना भेटत आहे. कारण या जिल्ह्यात आता पैसे तयार आहेत. या जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहे. त्या जिल्ह्यांमध्ये आता मोठी महत्त्वाची खुशखबर आलेली आहे. त्या जिल्ह्यांना आता पैसे वाटप होणार आहेत आणि ते महत्त्वाचं म्हणजे कधीपासून होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण लगेच जाणून घेत आहोत. पहिला जिल्हा आहे मुंबई आहे, नागपूर आहे, ठाणे आहे, पालघर आहे, संभाजीनगर आहे, पुणे आहे, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, धुळे, कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमधून जर तुम्ही असाल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमचा जिल्हा आम्हाला कळला पाहिजे. आणि या जिल्ह्यामध्ये आता 12वा, 13वा आणि 14वा असे 3ही हप्ते वितरित केले जात आहेत. ते कधीपासून सुरू होत आहेत तर आजपासून याची लिस्ट आलेली आहे आणि 3 दिवस सलग या पैशाचं वाटप होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. रक्षाबंधनच्या अगोदर
सर्व महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ हा भेटणारच आहे। खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती आपल्याकडे आलेली आहे, तीच माहिती आपण तुम्हाला सांगत आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत अनुदान योजना जी आहे शिलाई मशीनवरती चालू आहे। या योजनेचा जर शिलाई मशीन तुम्हाला घ्यायची असेल तर 90% वितरित होत आहे अनुदान। 90% अनुदानावरती आता शिलाई मशीन सुद्धा भेटत आहे। त्याची अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 31 जुलै। 31 जुलैपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज करू शकतात। त्या योजनेचा सुद्धा शिलाई मशीनचा तुम्ही अर्ज करून लाभ घेऊ शकता। तुम्हाला 90% सबसिडीवरती ही शिलाई मशीन दिली जात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 31 जुलै जर तुम्ही 31 जुलैच्या आत अर्ज केले तरच तुम्हाला शिलाई मशीनचा लाभ भेटेल, अन्यथा शिलाई मशीनचा लाभ तुम्हाला नंतर भेटणार नाही। त्यामुळे अर्ज करून घेणं गरजेचं आहे। आणि महिलांना मोठा दिलासा जो भेटलेला आहे त्याविषयीच महत्त्वाचं म्हणजे 12वा, 13वा आणि 14वा असे तीनही हप्त्यामध्ये आता महिलांना दिलासा भेटलेला आहे। तो कसा भेटलेला आहे ते सुद्धा जाणून घेऊयात। कारण 2.5 लाखाची पडताळणी जी चालू होती, 2.5 लाख कुटुंबाचं जर उत्पन्न असेल तर महिला अपात्र करणार होतं शासन। आणि त्यामध्ये आता महिलांना 2.5 लाखाच्या अटीमुळे लगेच अपात्र करण्याची जी मोहीम होती ती आता बंद करण्यात आलेली आहे। आणि 13वा हप्ता सुरळीत तुम्हाला येणार आहे। 2.5 लाखाच्या जी अट होती ती आता सध्या तरी रद्द झालेली आहे। त्यामुळे आता महिलांना 12वा, 13वा आणि 14वा असे तीनही हप्ते हे सुरळीत येणार आहेत। ज्यांना 12वा आलेला नाही त्यांनी सुद्धा काळजी करण्याची गरज नाही। त्यांना 3 हप्ते सोबत 4,500 रुपयांचं वाटप हे होणार आहे। आणि अजितदादांनी एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेत आता 14,298 पुरुषांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात अजित पवार यांनी मोठी अपडेट दिलेली आहे। गोरगरीब महिलांचा सन्मानाने जगता यावं यासाठी तत्कालीन एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते त्यांनी ही लाडकी बहीण योजना आणली होती। इतर योजनाप्रमाणेच आता या योजनेचाही गैरफायदा घेणं सुरू झालेला आहे। आणि लाडक्या बहिणींचे पैसे भावांनी हडपलेले आहेत। थोडक्या नव्हे तर 14,298 पुरुषांनी हा लाभ घेतला। 21 कोटीहून अधिक ही रक्कम पुरुषांच्या नावे आलेली आहे। त्यामुळे आता याची पात्रता अपात्रता मोहीम आहे ती पुढे ढकललेली आहे। सध्या तरी महिलांना दिलासा भेटलेला आहे, कारण महिलांना अजून 3,000 रुपये हे जमा होणार आहेत। कोणत्या महिलांना होणार आहेत तर ज्या पात्र महिला आहेत, ज्या लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांना आता 3,000 रुपयांचे हे वाटप सणाच्या निमित्ताने होणार आहे। नागपंचमीच्या अगोदर काही महिलांना पैसे येऊ शकतात आणि रक्षाबंधनच्या अगोदर 100% महिलांना हे 2 हप्त्याचं वाटप 100% होणार आहे। काळजी करण्याची गरज नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट योजना सुद्धा लवकरच येत आहे। आणि इलेक्ट्रिक स्कूटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची अर्जाची लिंक सुद्धा आपण देणार आहोत आपल्या चॅनलवरती। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला सर्वात अगोदर ह्या इलेक्ट्रिक स्कूटरचा लाभ घेता येणार आहे। कारण या इलेक्ट्रिक स्कूटरचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला काय अटी आहेत या स्लाईडच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। हे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट पूर्णपणे असतील तर मात्र तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरचा सुद्धा लाभ 100% भेटणार आहे। आणि जाणून घेत आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये 26,34,000 महिला आता अपात्र झालेल्या आहेत। आतापर्यंत त्यांना हे पैसे आले नसतील। ज्या महिला अपात्र आहेत त्यांना पैसे आलेले नाहीत। जून महिन्यातील आकडेवारी जाहीर झालेली आहे। त्यामुळे 26 लाख महिलांना आता अपात्रतेचा शिक्का मिळालेला आहे। त्यामुळे अपात्र महिलांना आता पैसे नाहीत, परंतु आता सध्या तरी जी 2.5 लाखाची अट होती त्यात दिलासा भेटलेला आहे। त्यामुळे महिलांना आता ज्या महिलांना 12वा आलेला नाही, 13वा आलेला नाही, 14वा आलेला नाही अशा तीनही हप्त्याचे पैसे आता वितरित होत आहेत। पहिली जी अट होती 4 चाकी गाडीची त्यात बऱ्याच महिला अपात्र करण्यात आल्या। दुसरी अट होती इन्कम टॅक्स, त्यात बऱ्याच महिला अपात्र झाल्या। या अटीमध्ये दिलासा भेटलेला आहे। इतर योजनेच्या अटीत सुद्धा बऱ्याच महिला अपात्र करण्यात आल्या। परंतु आता ज्या महिलांना 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न आहे त्यांना सुद्धा आता इथून पुढे लाभ हा वितरित केला जाणार आहे। त्यामुळे महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे। आणि SBI लाईफ इन्शुरन्सचा एक नवीन प्लॅन लॉन्च झालेला आहे। SBI लाईफमध्ये जर इन्व्हेस्ट करण्यासाठी इच्छुक असाल
तर मात्र तुमच्यासाठी ही माहिती हवी आहे आणि तुमच्यासाठी गरजेची आहे। तर जाणून घेत आहोत SBI लाईफ इन्शुरन्सचे हे काय आहे, कसा आहे प्लॅन। यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी 50,000 रुपयांचा भरणा आहे। प्रत्येक वर्षी 50,000 रुपये हे 10 वर्षापर्यंत तुम्हाला भरायचे आहेत। 10 वर्ष पैसे भरल्यानंतर हे तुम्हाला याच्या 11 पट इन्शुरन्स असतो या पॉलिसीमध्ये। आणि 10 वर्ष पैसे भरल्यानंतर तुम्हाला काय लाभ होणार आहेत, तर त्यामध्ये 10 वर्ष पैसे भरून झाल्यानंतर तुम्ही 11व्या वर्षापासून हा लाभ चालू करून घेऊ शकता किंवा 15व्या वर्षापासून हा लाभ चालू करून घेऊ शकता। तर 15व्या वर्षात जर तुम्ही लाभ घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला भेटणार आहेत पहिल्या वर्षी 39,655 रुपये। त्यानंतर भेटणार आहे 17व्या वर्षी 41,000, 43,000, 45, 47, 39, 51 असे सर्व टोटल 57, 59 असे वाढत 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 हप्ता वाढत जात आहे 95,000पर्यंत। 44व्या वर्षी तुम्हाला 95,000 रुपये हे भेटणार आहेत आणि परत पॉलिसी कंप्लीट व्हायच्या 45व्या वर्षी तुम्हाला 6,47,000 रुपये हे वन टाइम दिले जाणार आहेत आणि टोटल तुम्हाला लाभ भेटत आहे 26,14,315 रुपयाचा। 5 लाख भरणा होत आहे आणि 26 लाख रुपये तुम्हाला हे भेटत आहेत। गॅरंटेड आणि खात्रीशीर हा प्लॅन आहे। त्यामुळे तुम्हाला जर हा प्लॅन करून घ्यायचा असेल, तुम्ही SBI लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी करण्यासाठी तयार असाल तर मात्र कुठे संपर्क करायचा ती सुद्धा डिटेल आपण तुम्हाला देत आहोत। यामध्ये इन्शुरन्स असतो आणि सर्व काही क्लिअर गॅरंटेड माहिती आहे। त्यामुळे तुम्हाला जर हा प्लॅन करायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता। परंतु यांच्याकडे लाडकी बहीण योजनेची कोणतीही माहिती नाही, त्यांना फक्त SBI लाईफ विषयीच माहिती विचारू शकता। तर जाणून घेत आहोत त्यांचा नंबर 820 832 5859 या क्रमांकावरती संपर्क करून तुम्ही SBI लाईफच्या प्लॅनविषयी विचारू शकता। लाडकी बहीण योजनेविषयी त्यांच्याकडे डिटेल उपलब्ध नाही, त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट आज आपण जाणून घेतलेले आहेत। आणि मोबाईल पाहिजे असेल, तुम्हाला सर्व 5 गिफ्ट पाहिजे असतील, सर्व काही लाडकी बहीण योजनेच्या डिटेल जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा। व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमच्या मनातील शंका असतील, तुमच्या मनातील प्रश्न असतील तर आम्हाला विचारू शकता। तुमच्या कमेंटला 100% प्रत्युत्तर देण्यात येईल। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व लाडक्या बहिणींपर्यंत, तुमच्या लाडक्या ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ प्लस रक्षाबंधनच्या अगोदर मिळणारे सर्व हप्ते आणि 5 गिफ्ट सर्व काही डिटेल त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करणं तितकंच जरुरीचं आहे आणि हा व्हिडिओ शेअर केला तर तुम्हालाही लाभ भेटेल, तुमच्या बहिणींनाही लाभ भेटेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आपण पूर्णपणे गॅरंटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे 100% चॅनलला सबस्क्राईब करून जा। चला तर धन्यवाद। महत्त्वाची माहिती आवडली असेल तर लाईक करा। धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।